नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर-टी-ओ एम-व्ही-आय प्रिलिम्स 2026 या परीक्षेसाठी महत्त्वाची कन्सेप्ट पाहणार आहोत. कालच आपण एक कन्सेप्ट डिस्कस केली होती. त्याची PDF सुद्धा आपण आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमी या ॲपवरती शेअर केलेली आहे. आणि अशा कन्सेप्ट ज्या की तुम्हाला परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाच्या असतील, ज्याच्यावरनं तुम्हाला परीक्षेमध्ये आर-टी-ओ एम-व्ही-आय या एक्झाममध्ये क्वेश्चन्स येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. अशाच प्रकारच्या कन्सेप्ट आणि महत्त्वाचे टॉपिक्स आपण अशा व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहोत. तो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. चला तर स्टार्ट करूया. कन्सेप्ट 1 म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटी या सब्जेक्टमधून राज्याचा महाधिवक्ता म्हणजेच ॲडव्होकेट जनरल याच्याबद्दल पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे. याची जी ही PDF आहे, जर तुम्हाला वाचायची असेल तर आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमी ॲपवरती तुम्हाला फक्त ₹1 ही PDF अवेलेबल आहे. ती तुम्ही वाचू शकता, रिव्हिजन करू शकता. आणि ही कालच्या लेक्चरची PDF आपण ऑलरेडी शेअर केलेली आहे. तसेच टेलिग्राम चॅनल आहे आपलं, ते त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ती लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याच्यावरती आपण क्विज आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट्स वगैरे शेअर करत असतो. तर आजच्या या व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी कालचं जे लेक्चर झालं तर त्याच्यामधून एक प्रश्न आहे, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. आणि आजचं जे कन्सेप्ट सेकंड आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओच्या शेवटी प्रश्न विचारला जाईल, त्याचा सुद्धा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. तर हा कन्सेप्ट 1 जो काल आपण डिस्कस केला, कालच्या टॉपिकमधून हा प्रश्न आहे, याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सर्वांनी. महाधिवक्ता यांच्या वेतनाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ठीक आहे, काय विचारलेलं आहे? वेतनाबाबतचा प्रश्न आहे. ऑप्शन पहिलं, त्यांचे वेतन राज्यघटनेने निश्चित केले आहे. त्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी इतके वेतन मिळते. राज्यपाल ठरवतील इतके मानधन त्यांना मिळते, की त्यांना वेतन नसते, फक्त भत्ता मिळतो. तर या 4 ऑप्शनपैकी जे करेक्ट आन्सर असेल त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायचा आहे, क्वेश्चन नंबर 1. आणि त्याचा आन्सर काय जे काय असेल 1 2 3 4. ठीक आहे, तर आजचं लेक्चर स्टार्ट करूया. कन्सेप्ट नंबर 2 पॉलिटी या सब्जेक्टमधूनच आहे. महान्यायवादी, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे, महान्यायवादी यालाच आपण अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असं सुद्धा म्हणतो. तर सर्वात महत्त्वाचं बघा, कलम एक्झाममध्ये विचारलं जातं की महान्यायवादीची कलम कोणती आहे, तर कलम 76. ठीक आहे, 76 या कलमामध्ये या महान्यायवादी या पदाची तरतूद केलेली आहे. ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट. कलम लक्षात ठेवा, कलम नंबर 76. ठीक आहे, आता त्याचा परिचय बघू आणि नियुक्ती कोण करतं, कशी करतं ते पाहूया. महान्यायवादी हा देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. देशातील, काल जे आपण पाहिलं महाधिवक्ता ते राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी होता. महान्यायवादी देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. जे काल पाहिलं महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल त्याची नियुक्ती राज्यपालांमार्फत केली जाते. आणि महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया याची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारा केली जाते. पात्रता पहा, महान्यायवादी होण्यासाठी व्यक्तीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता असावी लागते. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी पात्रता लागते ती पात्रता महान्यायवादी होण्यासाठी लागते. उदाहरणार्थ, भारतीय नागरिक असावा, 5 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयात वकिली केलेली असावी. ठीक आहे, ही झाली पात्रता. काय पाहिलं आपण? परिचय पाहिला, कोणता अधिकारी असतो, देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी. नियुक्ती कोण करतं, राष्ट्रपती करतात. पात्रता, त्याच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता लागते. भारताचा नागरिक, 5 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली असावी. कार्यकाळ आणि पदच्युती पहा, किती कार्यकाळ असतो. राज्यघटनेमध्ये महान्यायवादी यांचा कार्यकाळ निश्चित केलेला नाही. ठीक आहे, कार्यकाळ दोघांचा सुद्धा निश्चित केलेला नाहीये, महाधिवक्त्याचा सुद्धा आणि महान्यायवादीचा सुद्धा कार्यकाळ निश्चित केलेला नाही. पण राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर ते राहू शकतात. ठीक आहे, महान्यायवादीमध्ये राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात. आणि महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल हे राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. त्यांना पदावरून दूर करण्यासाठी
करण्याची प्रक्रिया राज्यघटनेने दिलेली नाही. राष्ट्रपती त्यांना कधीही पदमुक्त करू शकतात. ठीक आहे, राज्यघटनेमध्ये नाहीये ती प्रक्रिया, पण राष्ट्रपती त्यांना कधीही पदमुक्त करू शकतात. राजीनामा बघा, ते आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवतात. साधारणपणे जेव्हा मंत्रिमंडळ, केंद्रातलं जे मंत्रिमंडळ असतं, राजीनामा देते, तेव्हा महान्यायवादी ही राजीनामा देतात, कारण त्यांची नियुक्ती सरकारच्या सल्ल्याने झालेली असते. हे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. ते आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करतात आणि जेव्हा मंत्रिमंडळ बरखास्त होतं किंवा राजीनामा देतात, तेव्हा महान्यायवादी सुद्धा राजीनामा देतात, कारण त्यांची नियुक्ती जी आहे राष्ट्रपतींनी भलेही केलेली असेल, पण ती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने झालेली असते. नेक्स्ट पॉइंट आहे अधिकार आणि कर्तव्य. भारत सरकारचा मुख्य कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करतात. भारत सरकारला कायदेशीर बाबींवरती सल्ला देणे हे त्यांचं काम आहे. पहिलं काम कायदेशीर बाबींवरती भारत सरकारला सल्ला देणे. दुसरं आहे भारत सरकारशी संबंधित प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा कोणत्याही उच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडणे. ठीक आहे, राष्ट्रपतींनी सोपवलेली कामे. राष्ट्रपतींनी कलम 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडे मागितलेल्या सल्ल्यावेळी भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे. 3 कामं आहेत. एक तर भारत सरकारचे प्रतिनिधित्व करायचे त्यांनी, राष्ट्रपतींनी जे सोपवलेली कामे आहेत त्यांच्यामध्ये, किंवा म्हणजे आणि भारत सरकारच्या संबंधित जे काही प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडायची आणि कुठल्याही उच्च न्यायालयामध्ये बाजू मांडू शकतात. आणि भारत सरकारला कायदेशीर बाबींवरती सल्ला देणे हे त्यांचे काम आहे. विशेष हक्क बघा, महान्यायवादींना भारतातील कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. राईट ऑफ ऑडियन्स. ऑडियन्स म्हणून कोणत्याही न्यायालयात भारतातील उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. संसदेतील अधिकार बघा, त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये, लोकसभा असो किंवा राज्यसभा असो, किंवा संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या कोणत्याही समितीमध्ये बोलण्याचा आणि कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार असतो. ठीक आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. लोकसभा, राज्यसभा किंवा संयुक्त बैठकीमध्ये किंवा संसदेच्या कोणत्याही समितीमध्ये बोलण्याचा, त्यांनी काम करण्याचा अधिकार, कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार त्यांना आहे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे की बोलण्याचा आणि काम करण्याचा तर अधिकार त्यांना दिलेला आहे, पण त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाहीये. ठीक आहे, संसदेमध्ये जे काही मतदान होतं त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाहीये. हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे याच्या आधी सुद्धा. संसदेच्या सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार आणि संरक्षण त्यांना प्राप्त होते. ठीक आहे, लिमिटेशन्स बघा, मर्यादा, ते भारत सरकारच्या विरोधात सल्ला देऊ शकत नाहीत किंवा सरकार विरुद्ध खटला लढू शकत नाहीत. सगळ्यात महत्वाचं, कारण ते भारत सरकारसाठी काम करतात, तर भारत सरकारच्या विरोधामध्ये सल्ला देऊ शकत नाहीत आणि भारत सरकार विरोधात खटला सुद्धा लढू शकत नाहीत. भारत सरकारच्या परवानगीशिवाय ते कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात आरोपीचा बचाव करू शकत नाहीत. महान्यायवादी हे पूर्णवेळ सरकारी सेवक नाहीत, ते सरकारी कर्मचारी मानले जात नाहीत, त्यामुळे त्यांना खाजगी वकिली, प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्यापासून रोखले जात नाही. ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतात, त्यांची खाजगी वकिली करू शकतात, पण वरच्या कंडिशन्स या लक्षात घेऊन खाजगी वकिलामध्ये सुद्धा, खाजगी वकिली करताना सुद्धा भारत सरकारच्या विरोधात सल्ला देऊ शकत नाहीत किंवा परवानगीशिवाय कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात आरोपीचा बचाव करू शकत नाहीत. ठीक आहे, काही महत्वाचे फॅक्ट्स बघा. महान्यायवादी पदाची तरतूद कलम 76 मध्ये केलेली आहे. संसदेच्या सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार आणि समित्यांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार कलम 88 नुसार दिलेला आहे. महान्यायवादींचे अधिकार, विशेष अधिकार आणि संरक्षण 105 मध्ये दिलेलं आहे. भारताचे पहिले महान्यायवादी MC सेटलवाड हे आहेत, हे लक्षात ठेवा. तर आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं महान्यायवादी यांच्याबद्दल, की अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कलम 76, परिचय, नियुक्ती बघा, देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी राष्ट्रपतींद्वारे नियुक्ती केली जाते. पात्रता आपण पाहिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा एवढी पात्रता त्यांना असावी लागते. कार्यकाळ निश्चित केलेला नाहीये आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते काम करू शकतात. राष्ट्रपती त्यांना कधीही पदमुक्त करू शकतात. राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवतात. त्याच्यानंतर अधिकार आणि कर्तव्य पाहिलेले आहेत. कायदेशीर बाबींवरती सल्ला देणे, सर्वोच्च न्यायालयात किंवा कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये बाजू मांडणे आणि सरकारचे प्रतिनिधित्व करणे. विशेष हक्क पहा, कुठल्याही न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे त्यांना. संसदेमध्ये कामकाज आणि बैठकीस उपस्थित राहण्याचा अधिकार आहे, कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे, पण मतदान करण्याचा अधिकार नाहीये. संसदेच्या सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार त्यांना प्राप्त होतात. मर्यादा बघा, सरकार विरोधात केस लढू शकत नाहीत, सल्ला देऊ शकत नाहीत,
कुठल्याही गुन्हेगारी प्रकरणात आरोपींचा बचाव करू शकत नाहीत विदाऊट परवानगी. त्याच्यानंतर प्रायव्हेट प्रॅक्टिस सुद्धा करू शकतात. ठीक आहे, हे महत्वाचे पॉईंट्स आपण या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. तर एक फरक बघूया कालच्या लेक्चरमध्ये आणि आजच्या लेक्चरमध्ये काय फरक आहे. काल आपण महाधिवक्ता डिस्कस केलेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण महान्यायवादी डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, महाधिवक्ता महान्यायवादी बघा, महान्यायवादी कलम 76, महाधिवक्ता कलम 165. लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचे डिफरन्स आहेत हे. इकडे स्तर आहे केंद्र सरकार, देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. इकडे राज्य सरकार, राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. हा पण पॉईंट महत्वाचा आहे. यांची नियुक्ती, महान्यायवादी यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते, महाधिवक्तांची राज्यपालाद्वारे केली जाते. पात्रता बघा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यास पात्र असावे आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यास पात्र असावे. पात्रता दिलेली आहे याच्यामध्ये. मर्जी बघा, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात, इकडे राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. अधिकार क्षेत्र बघा, कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे यांना, महान्यायवादी यांना. संबंधित राज्यातील कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. राज्यामध्ये कुठल्याही न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे आणि इकडे पण उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. संसदेतील अधिकार बघा, संसद सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार कलम 88 नुसार, पण मतदानाचा अधिकार नाही. इकडे विधानमंडळ सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार पण कलम 177 नुसार, पण मतदान करण्याचा अधिकार नाही. राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवतात, इकडे राज्यपालांकडे सोपवतात. सर्वात महत्वाचा डिफरन्स आहे. 5 मिनिटात तुम्ही हा डिफरन्स रिवाइज करू शकता, अशा प्रकारचा आहे. ठीक आहे, लागलं तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. एनिवे आपण हे शेअर करतोयच आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमी ॲपवरती. RTO MVI 2026 नावाचं हे कोर्स आहे, त्याची किंमत ₹1 आहे. तर त्यामध्ये जे काही आपण हे यूट्यूबवरती लेक्चर्स डिस्कस करतो त्याची PDF शेअर केली जाते, तिथून तुम्ही एनी टाइम रिव्हिजन करू शकता. किंवा जर तुम्हाला टेलिग्रामवरती पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे आणि एनिवे आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि हा PDF वाचू शकता. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मधला हा क्वेश्चन आहे, ज्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. आधी सुरुवातीला आपण क्वेश्चन नंबर 1 डिस्कस केलेला आहे, त्याचा आन्सर द्यायचे आणि सेकंड नंबर क्वेश्चन नंबर 2 याचा सुद्धा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. क्वेश्चन आहे, महान्यायवादी यांचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष, 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष होईपर्यंत, राज्यघटनेने निश्चित केलेलं नाही, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत, की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कार्यकाळ इतका. 4 ऑप्शनपैकी जे काही करेक्ट आन्सर असेल 1 2 3 4 ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या माय गव्हर्नमेंटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज अजून तुम्हाला पाहिजेत का, तर हो किंवा नाही याचं सुद्धा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की किती विद्यार्थी पाहत आहेत, त्यांना अजून अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज पाहिजे आहेत. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.